स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली। आगामी निवडणुकांच्या संदर्भाने अनेक महत्त्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले। खासदार शरद पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना आजच्या बैठकीमुळे सर्वांमध्ये उत्साह वाढला असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला पक्ष अधिक जोमाने काम करेल असा विश्वास व्यक्त केला। पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात मतदार नोंदणी आणि उमेदवाराच्या बाबतीमध्ये आपले मत काय, संघटनेने कुठल्या पद्धतीने निवडणुकीला समोर जायचं यावर बैठकीत विचार विनिमय आणि चर्चा झाली। दुपारच्या सत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत जिल्हास्तरीय आढावा घेण्यात आला। येणाऱ्या निवडणुकांना सक्षमपणे सामोरे जायचे असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला। कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक आज राष्ट्रवादी भवनमध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे। दोन विषय सकाळपासून होते। एका सकाळच्या सत्रामध्ये पदवीधर मतदारसंघ, त्यानंतर शिक्षक मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली आणि त्याच्यावर सविस्तरपणे या ठिकाणी मतदार नोंदणीच्या संदर्भातला जो विषय दिलेला आहे, मतदार नोंदणी करावी आणि उमेदवाराच्या बाबतीमधले आपलं मत काय, संघटनेने कुठल्या पद्धतीने निवडणुकीला समोर जायचं याच्यावर चर्चा झाली। दुपारच्या सत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या बाबतीमध्ये आपल्या जिल्ह्याच्या स्तरावरचा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। पूर्वी आम्ही संबंधित जिल्हाध्यक्षांना या निवडणुकीची प्रक्रिया सुरू व्हायच्या अगोदर सगळ्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये त्या असलेल्या स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निर्णय घ्यावा, महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची चर्चा करावी आणि जिल्हा स्तरावरच पहिल्या प्रथम आपण चर्चा करून आपण कुठल्या ठिकाणी उमेदवार लढवायचे, कुठल्या नाही लढवायचे किंवा कुठे आपण निवडणुकीला कशा पद्धतीने समोर जातो याच्या पद्धतीचा अधिकारी दिला होता। त्याचा आढावा आम्ही आज या ठिकाणी घेतलेला आहे। येणाऱ्या निवडणुकीला सक्षमतेने निवडणुकीला समोर जायचं अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे। आता हल्ली निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या निवडणुकीच्या वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारचे नियम आणि त्या ठिकाणी त्यांचे ते आदेश निघतात। आता सुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या संदर्भात जो काही त्यांनी आदेश काढलेला आहे निवडणूक आयोगाचा, जे काही सूचना आलेल्या आहेत त्यामध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये हरकती घ्यायचा पिरियड कमी दिलेला आहे। त्यानंतर राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर ज्या आपल्याला निवडणुकाच्या असलेल्या मतदार याद्या द्यायला पाहिजे त्या दिल्या जात नाही अशा प्रकारच्या तक्रारी आहेत। बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या अशा प्रकारचा आरोप सुद्धा आला, हरकती आल्या की राज्यातल्या काही लोकांनी हस्तक्षेप करून योग्य पद्धतीने आपल्या सोयीने त्या प्रकारे वाढ रचना केलेली आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती असो, नगरपालिका, महानगरपालिकेला दुबार नोंदणी असेल किंवा वाढीव नोंदणीच्या संदर्भामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या असलेल्या नोंदणीमध्ये काही त्या ठिकाणी त्रुटी आहे हे दाखवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला तर तिथल्या स्थानिक असलेल्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या असलेल्या निवडणूक प्रतिनिधीकडून असं सांगितलं जातं शासकीय की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ह्याच्यात बदल करणार नाही, आहे ती यादीत आम्ही अंतिम करणार। अशा प्रकारच्या बऱ्याच तक्रारी सकाळी आल्यानंतर उद्या महाविकास आघाडीत आदरणीय पवारसाहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, अनेक नेते, हर्षवर्धन सकपाळ, अशा प्रकारची आम्ही सगळी मंडळी उद्या काही मुद्दे घेऊन या असलेल्या निवडणूक आयोगाला भेटणार आहोत। निवडणूक आयोगाने काम करताना निपक्षपणाने करावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। काही त्रुटी, काही असलेल्या शंका हे निवडणूक आयोगाकडे आम्ही दाखवून त्यांच्याकडून उत्तर आणि मार्गदर्शन घेणार आहोत। कोरेगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या 12 गणांचे आरक्षण सोडत जाहीर, इच्छुकांच्या चेहऱ्यावर कही खुशी कही गम। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत कोरेगाव पंचायत समितीमधील 12 गणांसाठी आरक्षण सोडत सोमवारी सकाळी 11:30 वाजता जाहीर करण्यात आली।
शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली। या सोडतीमुळे राजकीय पक्षांबरोबरच निवडणूक लढवू इच्छित असणाऱ्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर काही खुशी काही गम होता। कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात प्रांताधिकारी प्रमोद कुदरे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली। यावेळी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते, महसूल नायब तहसीलदार उदयसिंग कदम, निवडणूक नायब तहसीलदार शारदा खाडे व प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप चव्हाण यावेळी उपस्थित होते। प्रारंभी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले। त्यांना आरक्षण सोडतीबाबत राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांची सविस्तर माहिती देण्यात आली। त्यानंतर शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली। सोनके गण सर्वसाधारण, पिंपुडे बुद्रुक गण सर्वसाधारण महिला, वाटर स्टेशन गण सर्वसाधारण महिला, अंबोडे समत वाघोली गण नागरिकांचा मागास प्रवर्ग, सातारोड गण अनुसूचित जाती, किन्ही गण सर्वसाधारण महिला, कुमठे गण सर्वसाधारण महिला, लासुर्णे गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, एकंबे गण सर्वसाधारण, सापगण सर्वसाधारण, आरवी गण सर्वसाधारण, वाटर तिरोली गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला। या आरक्षण सोडतीमध्ये निवडणुकीसाठी तयारीला लागलेल्या काही नेते मंडळींच्या पदरी निराशा आली, तर काहींना आता अचानक लॉटरी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। जवळपास गेल्या 3-3.5 वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या। आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे अनेकांनी मैदानात उतरून संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे। गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव आदी माध्यमातून वेगवेगळ्या गणांमधून अनेक जण पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक होते आणि तयारीला देखील लागले होते। मात्र आजच्या आरक्षण सोडतीमुळे काहींच्या पदरी निराशा पडली, तर काहींना अचानक लॉटरी लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। कोरेगावमध्ये 12 पंचायत समितीचे गण आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम आपण अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी गण निश्चित करतो, त्यानंतर अनुसूचित जमाती, त्यानंतर नामप्र आणि सर्वात शेवटी सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आपण गण निश्चित करणार आहोत। आणि एक प्रभागने गण निश्चित झाल्यानंतर आपण या 50% महिलांसाठी आरक्षण निश्चित करणार आहोत। तर सर्वप्रथम जे SCचं आरक्षण करणार आहोत त्यासाठी माननीय विभागीय आयुक्त यांच्या पत्रानुसार सातारा रोड हे अनुसूचित जातीसाठी आरक्षण निश्चित केलेलं आहे। SCसाठी अशी तरतूद होती की जे काही 12 गण आहे त्या 12 गणामधील अनुसूचित जातीची जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार हे गण अरेंज करून जे सर्वप्रथम असेल तो गण SCसाठी रिझर्व्ह होणार होता। त्यानुसार सातारा रोड हा अनुसूचित जातीसाठी एक जागा आरक्षित केलेली आहे। त्याचनुसार यामध्ये हे पण पाहणं आवश्यक होतं की 2017 साली जे काही SCसाठी आरक्षण पडलेलं आहे ते महिलासाठी होतं की सर्वसाधारणसाठी। जर त्यावेळेस महिलासाठी असेल तर यावेळेस ते सर्वसाधारण होणार होतं। त्यानुसार सातारा रोड ही अनुसूचित जाती सर्वसाधारण म्हणून आरक्षित झालेलं आहे। त्यानंतर नामप्रसाठी आपण राहिलेल्या 11 गणातून 3 गण नामप्रसाठी निश्चित केले। त्यामध्ये अंबोडे समत वाघोली, वाटार किरोली आणि लासुर्णे हे 3 गण नामप्रसाठी रिझर्व्ह केले। म्हणजे राहिलेल्या 11 गणातून आपण चिठ्ठ्या काढून हे 3 गण चिठ्ठ्यामधून नामप्रसाठी रिझर्व्ह झाले आणि राहिलेले 8 गण हे सर्वसाधारणसाठी रिझर्व्ह झाले। त्यामध्ये सोनके आहे, पिंपोडे बुद्रुक, वाटर स्टेशन आणि एकंबे साप आरवी हे आपण प्रवर्गनिहाय गण निश्चित केले। यानंतर आपण 50% महिलांसाठी आरक्षण निश्चित केले। त्यामध्ये SCसाठी मी यापूर्वीच बोललो त्यानुसार 17 मध्ये महिलांसाठी आरक्षण अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी होतं। त्यामुळे यावेळेस अनुसूचित जाती सर्वसाधारण यासाठी सातारा रोड निश्चित झालेला आहे। नामप्रसाठी 3 गण निश्चित केले होते। त्या 3 गणापैकी 2 गण हे महिलांसाठी जाईल, कारण 50% या जागा महिलांसाठी असतात। त्यानुसार 3 मधून 1.5 हा पूर्णांक गुणांक येतो, त्या 1.5 म्हणजेच 2 जागा या महिलांसाठी आरक्षित होणार। सातारा जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समितीमधील प्रारूप आरक्षणावरील हरकती व सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन
सातारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 11 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 65 जिल्हा परिषद गट व 130 पंचायत समिती गणाच्या सदस्यांचे आरक्षण सोडत दिनांक 13 ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेले आहे। त्यास अनुसरून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी दिनांक 14 ऑक्टोबर ते दिनांक 17 ऑक्टोबर 2025 असा आहे। या कालावधीत हरकत दाखल कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील व महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी 5:30 वाजता केले आहे। ज्यांना सदर प्रारूप आरक्षणावर हरकत घ्यावयाची आहे त्यांनी वरील नमूद कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत जिल्हा परिषद गटाच्या बाबतीत ग्रामपंचायत निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे व गणाच्या बाबतीत संबंधित तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक शाखेमध्ये समक्ष हरकत दाखल करावी। तदनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही असे महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे। 13 तारखेला आपण आरक्षणाच्या सोडती जिल्हा परिषदेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात, पंचायत समितीकरिता संबंधित मुख्यालयात, तालुका मुख्यालयात काढण्यात आलेले आहेत। या आरक्षण सोडतीवर जर कोणत्याही नागरिकांच्या लोकप्रतिनिधींच्या काही हरकती असतील तर दिनांक 14/10 ते 17/10/2025 या कालावधी दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषदेसाठी आपण हरकती दाखल करू शकतो, पंचायत समितीकरिताही दाखल करू शकतो आणि त्यानंतर अंतिम करून अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना 27/10 अखेर आपण सादर करणार आहोत आणि प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून आरक्षण अंतिम करण्याची कार्यवाही राज्य निवडणूक आयुक्त यांच्या वतीनं विभागीय आयुक्त हे 31/10/2025 रोजी पूर्ण करणार आहेत। कराड पाठोपाठ फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर प्रारूप मतदार यादीवर प्रश्नचिन्ह, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने घेतला आक्षेप। फलटण नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत एकाच पत्त्यावर अनेक मतदार असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या संभाव्य घोळाबाबत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगाला पत्र लिहून सावध केले होते। ही माहिती आता समोर आली आहे। काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी सोमवारी सकाळी 9 वाजता ही माहिती दिली असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी मतदारांचे तातडीने स्पॉट व्हेरिफिकेशन अर्थात प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली आहे। नगरपालिकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक प्रभागांमध्ये एकाच पत्त्यावर अनेक मतदार नोंदवलेले असल्याचे निदर्शनास आले आहे। यामुळे मतदार याद्यांमध्ये हेतू परस्पर बदल करून बोगस मतदार नोंदवले गेल्याचा संशय निर्माण झाला आहे असे त्यांनी स्पष्ट केले। महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून या समस्येकडे लक्ष वेधले होते। मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातच मतदारांचे स्पॉट व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे जेणेकरून अशा प्रकारचा घोळ टाळता येईल असे त्यांनी पत्रात नमूद केले होते। आता नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हाच प्रकार पुन्हा उघडकीस आल्याने निवडणूक आयोगाने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन तातडीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन मतदारांची तपासणी करावी अशी मागणी सूर्यवंशी यांनी पुन्हा एकदा केली आहे।